जरांगे आणि शिंदे समितीच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही। मनोज जरांगे यांच्याकडून उपोषणातून माघार घेण्यास नकार। आरक्षण देण्याचं काम शिंदे समितीचं नाही, जरांगेंचं वक्तव्य। शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि सरकारचाही अपमान। मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल। आरक्षणाचा GR काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही, जरांगेंचा निर्धार। तर आम्हाला 6 महिन्यांचा वेळ लागणार, शिंदे समितीचं उत्तर। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मागण्यांची अंमलबजावणी करावी, मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, जरांगे पाटील मागण्यांवर ठाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचाय, जरांगेंची टीका। तर दुकानं पाणी फडणवीसांच्या आदेशानंच बंद केल्याचं वक्तव्य। जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतात। आंदोलनासंदर्भात राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। तर नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला होता, मग आंदोलक परत आले कसे, शिंदेंनाच विचारा, राज ठाकरेंचं विधान। घटनेमध्ये बदल केला तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तामिळनाडूमध्ये 72% आरक्षण दिलं जाऊ शकतं, या घटनेत बदलही करता येऊ शकतो, पवारांचं विश्लेषण। आंदोलकांना सोयीसुविधा दिल्या नसल्याचा आरोप पालिकेनं फेटाळला। 321 स्वच्छतागृह, 450 सफाई कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका तैनात केल्याची पालिकेची माहिती। आझाद मैदान परिसरात लाईट्सही लावले।